निवृत्ती महाराज देशमुख उर्फ इंदुरीकर महाराज हे नाव कानावर पडलं की चेहऱ्यावर हसू येतं आणि अंतर्मन विचारांत पडतं. पण नुकतीच जेव्हा बातमी आली की इंदुरीकर महाराजांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे, तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र क्षणभर स्तब्ध झाला. ज्या माणसाने आयुष्यभर समाजाला आरसा दाखवला, जो व्यासपीठावर उभं राहून आपल्या तडफदार विनोदी शैलीतून लोकांच्या डोळ्यात अंजन घालायचा, तोच माणूस आज एका गंभीर आजाराशी झुंज देतोय, ही गोष्ट कुणालाही पचणारी नव्हती. आज इंदुरीकर महाराज हे नाव महाराष्ट्रातील घराघरात पोहोचलेलं नाव आहे. त्यांचे कीर्तन असो की समाज प्रबोधन, लोक 20-25 किलोमीटरचा प्रवास करून त्यांना ऐकायला येतात. यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ कोट्यावधी लोक पाहतात. हसत खेळत समाजाला नीतिमत्तेची शिकवण देणारे महाराज कधीही स्वतःच्या वैयक्तिक दुःखाबद्दल बोलले नाहीत. पण यावेळी त्यांनी स्वतः मंचावर उभं राहून आपली व्यथा मांडली आणि ते ऐकून हजारो भक्तांच्या काळजाला चटका बसला. महाराज अत्यंत भावुक होऊन म्हणाले, "मी एका मोठ्या आजाराशी लढतोय. माझी मृत्यूशी झुंज सुरू आहे." हे शब्द जेव्हा त्यांच्या मुखातून बाहेर पडले, तेव्हा समोर बसलेल्या हजारो अनुयायांच्या डोळ्यात पाणी आलं. खरं तर ही परिस्थिती अचानक ओढवलेली नव्हती. याची सुरुवात झाली होती 6 नोव्हेंबर 2025 रोजी, संभाव्य तारीख, ज्या दिवशी इंदुरीकर महाराजांच्या कन्या ज्ञानेश्वरी यांचा साखरपुडा संगमनेर येथील वसंत लॉनमध्ये मोठ्या थाटामाटात पार पडला. तो सोहळा राजशाही होता. भव्य मंडप, शाही एंट्री, विविध पक्वान्ने आणि राजकीय मान्यवरांची मांदियाळी, सगळं काही डोळे दिपवणारं होतं. पण दुर्दैवाने हाच आनंद सोहळा पुढे जाऊन महाराजांच्या आयुष्यातील सर्वात मोठ्या मानसिक वादळाचं कारण ठरला. कारण ज्या महाराजांनी कीर्तनातून कायम साधेपणाचा संदेश दिला, साधी लग्न करा, कर्ज काढून थाकमाट करू नका असं सांगितलं, त्याच महाराजांनी स्वतःच्या मुलीचा साखरपुडा इतक्या भव्य पद्धतीने केल्यामुळे सोशल मीडियावर प्रचंड टीकेची झोड उठली. काही लोकांनी प्रश्न विचारले, काहींनी बोचरे टोमणे मारले, तर काहींनी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वैयक्तिक टीका केली. इतकंच नाही तर महाराजांच्या मुलीच्या वेशभूषेवर आणि त्यांच्या कौटुंबिक व्हिडिओवरही अत्यंत चुकीच्या पद्धतीने ट्रोलिंग करण्यात आलं. हे सगळं पाहून एक बाप म्हणून आणि एक हळवा माणूस म्हणून महाराज आतून पार तुटत गेले. तरीही त्यांनी संयम राखला. ते हसले, त्यांनी कीर्तनं केली, समाजाला पुन्हा समजावलं, पण त्यांचे मन खोलवर दुखावले गेले होते. या सगळ्यानंतर महाराजांनी एका कीर्तनातून आपलं स्पष्टीकरण दिलं. त्यांनी ठामपणे सांगितलं की मी साध्या लग्नाचा संदेश गरिबांसाठी दिला होता. ज्यांच्याकडे आर्थिक क्षमता नाही त्यांनी कर्ज काढून मोठे सोहळे करू नयेत, असा माझा मूळ उद्देश होता. ज्यांची क्षमता आहे त्यांनी काय करावं हे मी ठरवलेलं नाही. पण सोशल मीडियाने या गोष्टीचा विपर्यास केला आणि महाराजांना लक्ष्य केलं गेलं. महिनाभर हे मानसिक युद्ध सुरू होतं आणि याचा त्यांच्या मनावर प्रचंड ताण आला. लोकांनी केवळ महाराजांनाच नाही तर त्यांच्या निष्पाप कुटुंबालाही वादात ओढलं. महाराज व्यथित होऊन म्हणाले की लोकांना माझ्या मुलीच्या साखरपुड्यातला खर्च दिसला, पण महाराष्ट्रातल्या पूरग्रस्तांसाठी दिलेला 1 लाखाचा निधी कुणाला दिसला नाही. अनाथ मुलांसाठी मी करत असलेली सेवा, गोशाळा आणि गरिबांना दिलेली मदत हे कुणाच्याच लक्षात आलं नाही. पण मी माझ्या मुलीच्या आनंदासाठी स्वकष्टाचे थोडे पैसे खर्च केले तर ते संपूर्ण जगाला टोचलं. या शब्दांतून त्यांची वेदना स्पष्टपणे जाणवत होती. एका कीर्तनात तर ते इतके भावुक झाले की त्यांनी जाहीर केलं की मी आता कीर्तनाची सेवा सोडतोय, मी पुढे कीर्तन करणार नाही. हे ऐकून भक्त हादरले. कारण ज्या माणसाचा श्वासच कीर्तन होतं, तो असा निर्णय घेतोय म्हणजे परिस्थिती किती हाताबाहेर गेली असेल याची जाणीव सर्वांना झाली. या मानसिक तणावाचा परिणाम शेवटी त्यांच्या प्रकृतीवर झाला. दिवसाला 3 ते 5 कीर्तनं, तासनतास माईकवर उभं राहून अखंड बोलणं, सततचा प्रवास आणि मानसिक अस्वस्थता यामुळे त्यांच्या हृदयावर ताण आला. नाशिकमधील एका कीर्तनात त्यांनी पहिल्यांदा उघडपणे सांगितलं की मला हृदयाचा त्रास आहे. माझ्या हृदयाच्या एका बाजूला सूज आलीये आणि बरगड्यांवरही गंभीर परिणाम झालाय. त्यांनी हे वाक्य नेहमीच्या विनोदी शैलीत मांडलं असलं तरी त्यामागचं वास्तव भयंकर होतं. ते पुढे म्हणाले, मला कधीही अटॅक येऊ शकतो, मी कधीही हे जग सोडून जाऊ शकतो, माझं जय हरी विठ्ठल कधीही होऊ शकतं. हे ऐकताच सभेत शांतता पसरली. दिवसाला लाखो लोकांना ऊर्जा देणारा माणूस जेव्हा स्वतःच्या मृत्यूची शक्यता बोलून दाखवतो, तेव्हा त्या शब्दांचं ओझं किती मोठं असतं
हे प्रत्येकाला जाणवलं. दुर्दैवाने काही लोकांनी यावरही संशय व्यक्त केला. जर एवढा त्रास आहे तर कीर्तन बंद का करत नाहीत? हे सगळं पैशासाठी सुरू आहे का? अशा नकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. ही गोष्ट शारीरिक आजारापेक्षाही अधिक वेदनादायक होती. ज्या समाजाचा परिवर्तनासाठी महाराज आयुष्यभर झटले, त्याच समाजातील काही घटकांनी त्यांच्या वेदनांची थट्टा केली. मात्र याच वेळी लाखो लोक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले. संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. मंदिरांमध्ये महाराजांच्या प्रकृतीसाठी साकडं घातलं गेलं. हा केवळ एका कीर्तनकाराचा आजार नाही, तर आपल्या घरातील मोठ्या माणसाला झालेला त्रास आहे, अशी भावना लोकांमध्ये निर्माण झाली. आज प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे: इंदुरीकर महाराज पुन्हा त्याच जोमाने मंचावर दिसतील का? हा केवळ एक आजार नसून आपल्या समाजासाठी आत्मपरीक्षणाची वेळ आहे. आपल्या शब्दांनी आपण कुणाचं आयुष्य उद्ध्वस्त करू शकतो, हे या घटनेतून सिद्ध झालं आहे. आज महाराजांना टीकेची नाही, तर आधाराची आणि प्रार्थनेची गरज आहे. कीर्तनाच्या व्यासपीठावर हसवणारा हा माणूस पडद्यामागे किती एकटा लढतोय, हे आता जगासमोर आलं आहे. डॉक्टरांनी त्यांना पूर्ण विश्रांतीचा सल्ला दिला आहे, पण समाजाशी नातं तुटू नये म्हणून ते आजही प्रयत्नशील आहेत. शेवटी महाराज म्हणाले, माझ्या शब्दांचा उपयोग तेव्हाच होईल जेव्हा मी जिवंत आणि निरोगी असेन. ही जाणीव आज प्रत्येक भक्ताला होत आहे. आता चर्चा टीकेची नाही, तर जबाबदारीची आहे. समाजाने कोणावर बोलताना मर्यादा पाळली पाहिजे, हाच या प्रकरणाचा धडा आहे. आज महाराजांच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याच्या बातम्या येत आहेत. हीच एक दिलासादायक गोष्ट आहे. विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना आहे की हा लोककलावंत पुन्हा त्याच जोमाने समाजाला मार्गदर्शन करण्यासाठी परत यावा. हा व्हिडिओ किंवा लेख बघितल्याबद्दल तुमचे आभार. पण जाण्याआधी स्वतःला विचारा की आपण सोशल मीडियावर कोणाबद्दल बोलताना किती जबाबदार असतो? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमचा पाठिंबा अशा अनेक सत्यांना ताकद देतो. धन्यवाद.